मुंबईतला जो 26/11चा हल्ला झाला, हा हल्लाच्या संदर्भात अमेरिकेकडून बातमी आली होती आणि तो हल्ला झाला ही वस्तुस्थिती आहे, नाही असं नाही. परंतु या हल्ल्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी दडपल्या गेल्यात अशी असणारी परिस्थिती आहे. उज्ज्वल निकम हे भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे उमेदवार आहेत. त्यांनी ही मॅटर कंडक्ट केलेली आहे पूर्णपणे. ते आता पार्लमेंटमध्ये जात आहेत. त्याच्यामुळे एक ज्याला इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी आपण असं म्हणतो ती पार्लमेंटच्या सदस्याकडे असली पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. या ह्याच्यामध्ये काही दडपले गेले असे एकंदरीत आम्हाला या ठिकाणी दिसते. संधीची असणारी आम्ही वाट बघत होतो की कुठे ना कुठेतरी ही संधी मिळेल. उज्ज्वल निकम हे कॅन्डिडेट झाल्यामुळे ही संधी पुन्हा आली असं मी त्या ठिकाणी मानतो. त्यांनी कंडक्ट केलेल्या मॅटरमध्ये आणि जजमेंट जे झालेलं आहे 6/5/2010 त्याच्या पॅराग्राफ 803 हा अत्यंत महत्वाचा आहे. In all, there were 5 firearms entry wound found on the shoulder blade, top region between neck and right shoulder. There were 3 corresponding exist wounds. 2 deformed bullets were retrieved. मी त्याच्या वाचत नाही. डॉक्टर चिखलीकरांनी असं पोस्टमॉर्टम केलेला आणि त्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये आणि बॅसिलॅटिक रिपोर्ट्समध्ये the bullet retrieved from the dead bodies was sent to basiletic expert. आणि हा सगळ्यात महत्वाचा आहे. The comparison did not lead to any conclusive opinion whether the bullet tallied with the test fired bullet from weapons held by accused number 1. Accused number 1 म्हणजे हा असणारा कसाब और deceased accused number 1 अबू इस्माईल. म्हणजे ज्या बुलेट्स हेमंत करकरेंच्या शरीरातून मिळाल्या त्या बुलेट्स आणि कसाब आणि अबू सलीम यांनी वापरलेल्या जे वेपन्स होते त्या वेपन्सची मॅच झाल्या नाहीत हा त्याच्यातला असणारा अहवाल 803 मध्ये आहे. 804 मध्ये पॅराग्राफ 804 पान नंबर 922/2022 त्याच्यामध्ये सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. 2 bullets were retrieved from the dead body of Mr. Vijay Sakalkar during the course of postmortem examination. They were sent to basiletic expert for examination. The comparison did not lead to any conclusive opinion. म्हणजे साखळकरांच्या शरीरामधल्या सुद्धा त्या 2 बुलेट्स मिळाल्या. त्या बुलेट्स कसाब आणि अबू सलीम यांनी वापरलेल्या वेपन्स बरोबर मॅच झालेल्या नाही. किंवा उज्ज्वल निकम यांना असणारे माझे 2 प्रश्न आहेत. इलेक्शनच्या अगोदर त्यांनी उत्तर द्यावे असं माझं त्यांना आव्हान आहे. पहिला की याच्यामध्ये ह्या कांड झालं हे बरोबर आहे, त्याच्याबद्दल कुठलाही दुमत नाही. हे पाकिस्तानने स्पॉन्सर्ड केलेला टेररिझम होता याच्याबद्दल दुमत नाही.
परंतु ह्या कांडच्या आड गेम विद इन गेम आपण जसं इंग्रजी फ्रेज वापरतो तशा रीतीने ह्या कांडच्या अंतर्गत कोणीतरी कांड केलंय का याचा खुलासा निकम यांनी करावा, उज्ज्वल निकम यांनी करावा असं मी त्यांना आवाहन करतोय. आणि दुसरा, ते जेव्हा कंडक्ट करत होते आणि ह्या बुलेट्स यावेळेस मॅच झाल्या नाही त्यावेळेस या बुलेट्स कुठल्या वेपन्स मधल्या होत्या किंवा कुठल्या बोर मधल्या होत्या, पोलीस वापरणाऱ्या बोर मधल्या होत्या की पोलीस न वापरणाऱ्या बोर मधल्या होत्या, यांच्या संदर्भातली त्यांनी ऍडिशनल इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला का केली नाही आणि कोर्टाला ही बाब त्यांनी का नजरेस आणून दिली नाही. या दोन गोष्टींचा असणारा खुलासा उज्ज्वल निकम हे करतील अशी मी अपेक्षा त्यांच्याकडून धरतोय. हा महत्वाचा बाब आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. कारण गेम विद इन गेम असेल तर मग या गेमच्या पाठीमागचा सूत्रधार कोण आहे? उज्ज्वल निकम यांचा असणारं उत्तर येणं हे अपेक्षित मी त्या ठिकाणी धरतो. 2 दिवसानंतर या संदर्भातलं विलासराव देशमुखांशी माझं जे बोलणं झालं होतं त्यावेळेस तेही महत्वाचे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि म्हणून उज्ज्वल निकम यांनी या संदर्भातली आपली भूमिका आणि आपली बाजू इलेक्शन मध्ये स्पष्ट करावी अशी मी त्यांना विनंती करतो.